ओम सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् दुग्धं गीतामृतं महत्। प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार। गीतामृतम महत या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण 10वा अध्याय घेणार आहोत। 10व्या अध्यायामधले काही महत्त्वाचे श्लोक आपण बघणार आहोत। त्यामधला आपला आजचा श्लोक आहे 8वा। या 8व्या श्लोकामध्ये भगवान काय म्हणतात बघा। अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्वितः बुधा भाव समन्वितः। तर इथे बुद्धिमान भक्त कोण आहे हे भगवंत सांगतात। म्हणजे आपण भक्त तर झालोच पाहिजे, पण आपण मूर्ख होता कामा नये। भगवान श्री रामकृष्ण अनेकदा सांगायचे, ते म्हणायचे की भक्त व्हा पण बुद्ध होऊ नका, भक्त व्हा पण मूर्ख होऊ नका। जे आध्यात्मिक जीवनामध्ये काही गोष्टी जाणून घेणं फार महत्त्वाचे आहे, त्याशिवाय आपली प्रगती होणार नाही। तर इथे अशा लोकांना भगवान म्हणतात की ते बुद्धिमान आहे। ते बुद्धिमान का आहे? कारण पहिली गोष्ट म्हणजे भगवंताविषयी किंवा ईश्वराविषयी आपल्या कल्पनाच क्लिअर नसतात। म्हणजे आपण म्हणतो की देव देव, पण देव काय आहे, कुठे आहे, कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात। तेव्हा इथे पहिले तर ज्ञान पाहिजे ना। तर जोपर्यंत तुम्हाला ज्ञान नाही तोपर्यंत तुम्ही भक्ती करणार कशी? आता भगवान श्री रामकृष्ण हे भगवंताचे अवतार आहे। हे ज्ञान जर तुम्हाला नसेल तर तुम्ही त्यांना एखाद्या साधारण मनुष्य समजाल, तुम्ही त्यांना भगवान समजणार नाही। आणि बरेचदा असंच होतं, आपण आयुष्यभर भक्ती करतो, मंदिरात जातो, सगळं काय करतो, पण आपली मुळीच प्रगती होत नाही। कारण भगवंताच्या स्वरूपाबद्दल आपल्याला मुळीच माहिती नसते। म्हणजे हे लक्षात ठेवा की आपण ज्या भगवंताची पूजा करत आहोत, तुम्ही मंदिरात गेला, मंदिरात पूजा केली, छान, रामाची करा, कृष्णाची करा, रामकृष्णांची करा, पूजा करा। पण हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही मंदिरामध्ये जे बघता आहे ते भगवंताचं प्रतीक आहे। ते फक्त काही तेवढ्यापुरते मर्यादित नाही। पण बरेचदा आपण संकुचित होतो आणि आपल्याला वाटते की भगवंत तेवढ्यापुरतेच मर्यादित आहे। हा जो आपला संकुचित भाव असतो त्यामुळे आपली प्रगती होत नाही। म्हणजे भगवंताची इति करता येत नाही। श्री रामकृष्ण म्हणायचे की भगवंताला कोण समजू शकणार? तो निर्गुणे आहे, सगुणे आहे, तो साकारी आहे, निराकारी आहे, तो सगळं काही आहे आणि त्याच्याही पलीकडे आहे। आता ह्या सगळ्या गोष्टींची आपली धारणा होत नाही। आपण जातो मंदिरात, तिथे डोकं टेकवतो, पूजा करतो आणि निघून जातो आणि आपल्याला वाटतं की मंदिरात गेलो तरच आपल्याला भगवंत मिळेल। भगवंत मिळेल, अवश्य मिळेल, कारण तो तिथे आहेच, पण तो फक्त तिथेच नाही। तर इथे भगवंत आपल्याला क्लिअर करून देतात। ते काय म्हणतात? अहम सर्वस्य प्रभवो। म्हणजे ह्या जगामध्ये ज्या काही गोष्टी तुम्ही बघता त्या सगळ्या माझ्यापासून आलेल्या आहे, जे मी निर्माण केलेले आहे। म्हणजे भगवंत कसा आहे? सृष्टीकर्ता आहे। तुम्ही मंदिरामध्ये बघता एका मूर्तीमध्ये तेवढाच भगवंत नाही, तर हे सगळं विश्व जे आहे, हे सगळं विश्व त्यानं निर्माण केलेलं आहे। तो या विश्वाच्या पाठीशी आहे। म्हणजे तो अनंत आहे, तो शक्तिशाली आहे। म्हणजे भगवंताबद्दल आपल्याला ही संकल्पना मनामध्ये क्लिअर पाहिजे
की आपण पूजा करतो म्हणजे भगवंत फक्त मूर्तीमध्येच आहे आणि बाहेर गेलं तर भगवंत नाही असं नाही. तुम्ही जे काही बघता ते सगळं भगवंतानीच निर्माण केलेलं आहे. तुम्ही काहीही निर्माण केलेलं नाही. आणि एवढंच नाही तर तो सगळ्यामध्ये विराजमान आहे. देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी. गदी माडगुळकर त्यांच्या कवितेमध्ये असं का म्हणतात की देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी. म्हणजे आपली जी संकुचित भावना आहे की देव फक्त देव्हाऱ्यामध्येच आहे, देव फक्त मंदिरामध्येच आहे, ही जी संकुचित भावना आहे ती भावना आपल्याला सोडून द्यावी लागेल. तर माडगुळकर काय म्हणतात, देव सगुण निर्गुण, देव विश्वाचे कारण. देव कसा आहे, सगुणी आहे, निर्गुणी आहे आणि ह्या विश्वाचा तो कारण आहे. म्हणजे तो सगळीकडेच आहे, तो सर्वत्र आहे, तो सगळ्यामध्ये आहे. या जड शरीरामध्ये पण तोच आहे, बाहेर पण तोच आहे. म्हणजे भगवंताला सोडून या जगामध्ये काहीही नाही. आता ही जी भगवंताची संकल्पना आहे ती संकल्पना लोकांना कळत नाही आणि ती संकल्पना न कळल्यामुळे त्यांची भक्ती संकुचित होते आणि त्यांना भगवंत फक्त मंदिरात दिसतो. मोठमोठे अभिषेक करणार, लाखो रुपये खर्च करणार, पण ज्या भगवंताची तुम्ही मंदिरामध्ये पूजा करता तोच भगवंत घटघट में लेटा, तोच भगवंत कणाकणामध्ये आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे, हे त्यांना माहिती नसते. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणायचे की मंदिरामध्ये किंवा चर्चमध्ये जन्माला येणं चांगलं आहे पण तिथेच मरायचं नाही. बेटर टू बी बॉर्न इन टेम्पल और चर्च बट नॉट टू डाय देअर. म्हणजे तुम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये तुमची प्रगती व्हावी, तुमचं मन एकाग्र व्हावं, तुमच्यामध्ये भक्ती निर्माण व्हावी, तुमची भावना दृढ व्हावी, यासाठी तुम्ही मंदिराचा आश्रय घ्या. सुरुवातीला तुम्ही एकदम भगवंताची कल्पना करू शकत नाही, म्हणून प्रथम त्याला एका वस्तूमध्ये बघायला शिका. पहिले त्याला मूर्तीमध्ये बघायला शिका, मग हळूहळू त्याची व्याप्ती बघत जा. तो फक्त रामकृष्णामध्येच आहे असं नाही. जो रामकृष्णांमध्ये आहे तोच रामामध्ये आहे, तोच कृष्णामध्ये आहे, तो शिवामध्ये आहे, तोच दुर्गेमध्ये आहे, सगळ्यामध्ये तोच आहे. कारण तो परमात्मा आहे, तो ब्रह्म आहे, तो सगळ्याच्या पलीकडे आहे आणि तोच सगळं काही झालेलं आहे. हा भाव बरेचदा भक्तांना कळत नाही. भगवान श्री रामकृष्ण आईला प्रार्थना करायचे की आई तुझं खरं स्वरूप मला दाखव. आणि त्यांनी बघितलं की ज्योती समुद्र हे त्यांना दर्शन झालं. म्हणजे आई फक्त काही मूर्तीमध्ये असं नाही तर पूर्ण जगामध्ये व्यापलेली आहे, चराचरामध्ये तीच आहे, हे दर्शन भगवान श्री रामकृष्णांना झालं. म्हणजे आई सर्वत्रच आहे, भगवंत सर्वत्रच आहे. आता बघा आपल्या महाराष्ट्रामधली गोष्ट बघा. आता नामदेव महाराज विठ्ठलांचे भक्त होते. ते मंदिरात जायचे, प्रार्थना म्हणायचे, अभंग म्हणायचे आणि विठ्ठल त्यांना दर्शन द्यायचा. पण त्यांना वाटायचं की भगवंत म्हणजे मंदिरामध्येच आहे आणि विठ्ठलाच्या मूर्तीमध्येच आहे. आपल्याला मंदिरात जावं लागेल तेव्हाच आपल्याला भगवंताचं दर्शन होईल, अशी त्यांची संकल्पना होती. एक दिवस सगळ्या संतांची सभा भरली. त्या सभेमध्ये ज्ञानदेव महाराज होते, गोरा कुंभार होता, चोखामेळा होता, ज्ञानेश्वर महाराज पण होते. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणाले गोऱ्या कुंभाराला, अरे गोरा, हे एवढे सगळे भक्त बसलेले आहे, आता तू तर कुंभार आहे, तू मडकी चांगली घडवतो, आता बघ बरं ह्या भक्तांमध्ये कोणतं मडकं कच्चं आहे आणि कोणतं मडकं पूर्णपणे तयार झालेलं आहे, भाजलेलं आहे. आता गोरा कुंभाराने एक काठी घेतली आणि सगळ्यांच्या डोक्यावर मारू लागले. मारत 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 ते आले नामदेव महाराजांजवळ. म्हणे हे मडकं कच्चं आहे,
हे मडकं चांगल्या प्रकारे भाजलेलं गेलं नाही. तेव्हा नामदेव महाराजांना फार वाईट वाटलं. ते विठ्ठलाजवळ गेले आणि रडायला लागले. म्हणे भगवंता हे काय? म्हणे माझं मडकं कच्चं आहे, म्हणजे मी भक्त नाही, मी खरा भक्त नाही, मी बुद्धिमान नाही. म्हणजे मी तुमच्याशी बोलतो, तुम्हाला भरवतो, एवढं आपलं घनिष्ठ नातं आहे आणि तरी ते म्हणतात की माझं मडकं कच्चंच आहे. तेव्हा भगवान विठ्ठलांनी त्यांना समजून सांगितलं, अरे म्हणे नाम्या, तू मला फक्त मूर्तीमध्येच बघतो. तुला वाटतं की मी फक्त मूर्तीमध्येच आहे आणि मी मूर्तीमध्ये तर आहेच, पण तेवढंच मी नाही, हे तुला कळलेलं नाही. तेव्हा नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांकडे गेले. म्हणजे मी त्यासाठी काय करू? तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की तू विसोबा खेचराकडे जा आणि त्याला गुरु कर, त्याच्याकडून दीक्षा घे. तो तुला समजावून सांगेल की भगवंताचं स्वरूप कसं आहे. तेव्हा नामदेव महाराज विसोबा खेचराकडे गेले, त्यांना गुरु केलं आणि जेव्हा तिथे गेले तेव्हा बघितलं की विसोबा खेचर शिवलिंगावर पाय देऊन झोपलेले आहे. आता नामदेव महाराजांना फार वाईट वाटलं. अरे हा काय माझा गुरु, तो तर शिवलिंगावर पाय देऊन झोपलेला आहे. म्हणजे हे तुम्ही काय करता? ते शिवलिंग आहे आणि तुम्ही त्याच्यावर पाय देऊन झोपलेला आहात. तेव्हा विसोबा खेचर म्हणतो की अरे बरे नामदेवा, मी म्हातारा झालेलो आहे, तर माझ्यामध्ये तेवढी शक्ती नाही, मी माझे पाय उचलून तर ठेवू शकत नाही, तूच थोडं माझे पाय उचलून दुसरीकडे ठेव. आणि जेव्हा ते पाय उचलून दुसरीकडे ठेवले, तिथे एक शिवलिंग तयार झालं. पुन्हा दुसरीकडे ठेवले, तिथे शिवलिंग तयार झालं. जिथे पाय ठेवायचे त्या ठिकाणी शिवलिंग निर्माण व्हायचं. तेव्हा विसोबा खेचरांनी त्यांना सांगितलं की बघ, भगवंत काही एका शिवलिंगामध्येच नाही, हे जगच म्हणजे शिवलिंग आहे, तो सर्वत्रच आहे, तो सर्वव्यापी आहे. तू आत्तापर्यंत समजायचा की विठ्ठल फक्त मंदिरात आहे, हे जग सगळं विठ्ठलानं व्यापलेलं आहे, तो चराचरामध्ये विद्यमान आहे. म्हणजे हे जे ज्ञान होतं की जो सगुण साकार आहे तोच निर्गुण निराकार पण आहे, ही माहिती भक्ताला पाहिजे. ही माहिती जर नसेल तर तो कसा होईल? इमोशनल होईल, सेंटिमेंटल होईल. तो इतर संप्रदायाशी भांडणं करेल, नाही माझाच देव खरा, माझाच देव खरा. पण देव काही तुमचा खरा नाही, कारण तेवढाच नाही तो. तुम्ही ज्याला देव म्हणता, तुमच्या कल्पनेप्रमाणे तुम्ही त्याला मर्यादित केलेला आहे. देव कुठे नाही, तो जर सर्वत्र आहे, सगळीकडे आहे आणि ह्या जगाचा निर्माता आहे, सृष्टीकर्ता आहे. आता तो एवढा विशाल आहे, मोठा आहे, अनंत आहे, शक्तिशाली आहे आणि तुम्ही त्याला संकुचित करून टाकलं. मग त्याचं खरं स्वरूप तुम्हाला कळणार कसं? कारण ते खरं स्वरूप तुम्हाला मान्यच नाही, तुम्ही स्वीकारच करत नाही. असे बरेचसे संप्रदाय आहे की ते अगदी संकुचित आहे आणि ते फक्त आमचा देवच खरा देव आहे, फक्त कृष्णच खरा आहे, फक्त रामच खरा आहे, फक्त जेससच खरा आहे, बाकी सगळे काही खरे नाही. ही सगळी रूपं त्या एका भगवंताचीच आहे. तो जर प्रत्येक मनुष्यामध्ये आहे तर तो प्रत्येक मूर्तीमध्येच आहे, तो काय फक्त तुमच्याच मूर्तीमध्ये नाही. म्हणून इथे भगवंत आपल्याला सावध करून देतात की बघा, तो बुद्धिमान भक्त आहे. पहिले माझं स्वरूप तर जाणून घ्या, मी कसा आहे हे तर जाणून घ्या. जर माझं हे तत्त्व तुम्ही जाणून घेतलं नाही तर तुम्ही मला फक्त मूर्तीमध्ये बघाल आणि तुमचा भाव संकुचित होईल, तुम्ही इतरांचा द्वेष कराल, फक्त तुमच्या मूर्तीमध्येच मला बघाल. पण तसं नाही. तुम्ही एक दगडाचा देव केला आणि तिथेच म्हटलं की भगवंत आहे, तर तो भगवंत काही फक्त तेवढाच नाही. तुम्ही कोंबड्या बकऱ्या सगळे कापले, तिथे बळी दिला, तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या आणि देव एवढाच आहे, बस इथेच आहे, अशी संकुचित कल्पना सोडून द्या. तो देव फक्त तुमचाच नाही,
तो देव जगाचाच आहे, विश्वाचा आहे, कारण तो विश्वाचा निर्माता आहे. आपण त्याची संतान आहोत. सगळ्यांचा तो आहे. तो फक्त काही ठराविक लोकांचाच नाही. जे पापी आहे, जे तापी आहे, त्यांचाही तो आहे, कारण सगळी त्याचीच लेकरं आहे. आता हा भाव जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण बुद्धिमान भक्त होऊ शकत नाही. म्हणून भगवान कृष्णाने इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हे सगळं जग माझ्यामधून निर्माण झालं आहे. अहम सर्वस्य प्रभो. हे सगळं जे जग तुम्ही जे काही बघता, चर अचर जे काही बघता, जड चिन्मय सगळं जे काही बघता, ते सगळं माझ्यामधूनच निर्माण झालेलं आहे. म्हणजे इथे भगवंत स्वतःला ते परब्रह्म मानतात की मी परब्रह्मच आहे आणि हे माझ्यामधूनच निर्माण झालेलं आहे. म्हणून भगवान श्री रामकृष्णांचा मंत्र बघा. जेव्हा स्वामी अभेदानंद महाराजांनी प्रणाम मंत्र लिहिला त्यामध्ये त्यांनी सुरुवातीलाच लिहिलं, निरंजनम नित्यम अनंतरूपम भक्तानुकंपा धृतविग्रहम वै ईशावतारम परमेशमिड्यम तम रामकृष्णम शिरसा नमामः. तर भगवान श्री रामकृष्ण कसे आहे? ते निरंजनम आहे, नित्य शुद्ध आहे, कारण आत्मा नित्य शुद्ध आहे. निरंजनम नित्यम, ते कायमचे राहणारे आहे. काळ येई आणि जाई, देव आहे तसा राही. काळ येतो आणि जातो, पण देव आहे तसाच राहतो. तो नित्य आहे, बाकी सगळं अनित्य आहे. निरंजनम नित्यम अनंतरूपम, तो सगळ्यामध्ये नटलेला आहे. हे सगळे काही नामरूप दिसते ते तोच आहे. या नामरूपामध्ये तोच नटलेला आहे. ही सगळी नामरूपं त्याचीच आहे, अनंतरूपम. पण त्या भगवंताने, निर्गुण निराकार अनंतरूप भगवंताने भक्तांच्या कल्याणासाठी एक मानव देह धारण केलेला आहे. भक्तानुकंपा धृतविग्रहम वै, म्हणजे भक्तांवर अनुकंपा करण्यासाठी. कारण भक्त त्याला बघू कसं शकणार, त्याची पूजा कशी करणार, म्हणून त्यांनी एक विग्रह धारण केला, एक शरीर धारण केलं. अशा त्या भगवंताला मी प्रणाम करतो. भक्तानुकंपा धृतविग्रहम वै. तर इथे हे आहे भगवान श्री रामकृष्णांचं तत्त्व. हे तत्त्व आपल्याला समजून घ्यावं लागेल, नाहीतर आपण संकुचित होऊ. आपण फक्त भगवंताला त्या मंदिरामध्येच बघू. जेव्हा आपल्याला भगवंताचं दर्शन होईल तेव्हा आपण भगवंतात विलीन होऊन जाऊ. मग दोन राहणार नाही, मग नामरूप राहणार नाही, मग ते एक चैतन्यच राहील आणि त्या चैतन्यामध्ये आपण विलीन होऊन जाऊ. ही आहे शेवटली अवस्था. सुरुवातीला भक्त आणि भगवान वेगळे आहे, पण शेवटी भक्त आणि भगवान एकच होऊन जातात. तुका झाला विठ्ठल, म्हणजे तुकाराम महाराज विठ्ठलच होऊन गेले. विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला आणि जो जो बिघडला तो तो विठ्ठलाची झाला. म्हणजे हे भगवंताचं तत्त्व आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणून अहम सर्वस्य प्रभो मत्तः सर्वं प्रवर्तते, मत्तम सर्व प्रवर्तते. म्हणजे ह्या जगामध्ये ज्या काही घडामोडी होत आहे, ज्या काही कार्यकलाप होत आहे, ज्या काही ॲक्टिव्हिटी होत आहे, त्या माझ्यामुळेच होत आहे. शेवटी हे जग कसं आहे? जड आहे, जड. याच्यामध्ये चैतन्य कुठे आहे? हे तर पंचभूताचं बनलेलं आहे. आता ह्या जगामध्ये ते चैतन्य आहे म्हणून हे जग कार्य करत आहे. नाहीतर जड आपोआप कार्य करू शकत नाही. कोणतीही गोष्ट जर जड असेल तर ती कार्य करू शकत नाही. आपल्या शरीरामध्ये तो भगवंत आहे म्हणून आपल्या शरीराद्वारे एवढे सगळे ॲक्टिव्हिटी सुरू आहे. आपण जे काही करतो ते आपण करत नाही, ते चैतन्य जड शरीरामध्ये आहे आणि त्या चैतन्यामुळे हे शरीर हालचाल करते. ह्या शरीराद्वारे जगामध्ये एवढे कार्य होतात ते या जड पदार्थामुळे होत नाही, तर या जडामागे चैतन्य आहे आणि त्या चैतन्य असल्यामुळे हे शरीर सगळं कार्य करत आहे. म्हणजे जगामध्ये ज्या ज्या काही घटना घडत आहे, जे जे काही कार्य होत आहे ते माझ्यामुळे होत आहे. ह्या जगातून मला जर काढून टाका तर काही राहणार नाही, सगळा अंधकार राहील. म्हणून हे जग माझ्यापासून आलं आहे
आणि हे जग माझ्यामुळे चालत आहे. अहम सर्वस्य प्रभो मत्तः सर्वं प्रवर्तते. म्हणजे माझ्यामुळेच हे सगळं कार्य होत आहे. इति मत्वा भजन्ते माम. हे जाणून, हे सत्य जाणून जो माझं भजन करतो, जो माझी पूजा करतो, जो माझं ध्यान करतो, म्हणजे तुम्हाला भगवंताची आराधना करायची आहे, भगवंताची उपासना करायची आहे. तर उपासना करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की तुम्ही ज्याची उपासना करता तो तेवढाच मर्यादित नाही. तुमचं मन पवित्र व्हावं, तुमच्या मनामध्ये भक्तिभाव निर्माण व्हावा म्हणून त्याची गरज आहे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव अशाना भेटायच्या नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. तुमच्या मनामध्ये भगवंताविषयी भाव निर्माण व्हावा, भक्ती निर्माण व्हावी म्हणून त्या प्रतीकाची गरज आहे. पण तो फक्त तेवढाच मर्यादित आहे असं कधी समजू नका. त्याला तुमच्यामध्येही बघा, त्याला इतरांमध्येही बघा, 24 घंटे त्याला सर्वत्र बघा, त्याचं अस्तित्व सर्वत्र बघा आणि त्याला बघून त्याला नतमस्तक व्हा. फक्त मंदिरात जाऊनच नतमस्तक होऊ नका, तर तो कुठे नाही, तो सर्वत्र व्यापलेला आहे. म्हणून नेहमी नम्रता बाळगा, अहंकार सोडून द्या, त्या जिवंत ईश्वराची आराधना करा. हेच आपल्याला भगवंताने सांगितलेलं आहे की मला मर्यादित करू नका. बरेच लोक मला समजतात की मी एक मनुष्य आहे आणि मला मनुष्य समजून माझा अपमान करतात. अवजानंती माम मूढा मानुषीम तनुमाश्रितम परम भाव मजानंतो मम भूत महेश्वर. माझा तो स्वभाव आहे, परम भाव आहे, जे माझं खरं स्वरूप आहे ते कोणीही जाणत नाही. सगळ्या भूतांचा मी महेश्वर आहे, मी मालक आहे, मी सृष्टीकर्ता आहे. हा भाव न जाणल्यामुळे मी जेव्हा देह धारण करून येतो तेव्हा माझा ते अपमान करतात, मला ते मुळीच किंमत देत नाही. म्हणजे आपण जेव्हा भगवंताला ओळखू शकत नाही, भगवंताचं स्वरूप ओळखत नाही, तेव्हा आपल्या भक्तीपासून आपल्याला विशेष लाभ होत नाही. म्हणून भगवंताने पहिले स्पष्टपणे सांगून दिलेलं आहे, इति मत्वा, हे जाणून घेऊन, म्हणजे भगवंताचं खरं स्वरूप जाणून घेऊन, भजन्ते माम, जे मला भजतात, जे माझी उपासना करतात, बुधा भाव समन्विता. त्यांना म्हटलं आहे बुधा, ते बुद्धिमान लोक आहे. म्हणजे आपल्याला बुद्धिमान भक्त व्हायचं आहे म्हणून पहिले भगवंताचं स्वरूप तर जाणून घेतलं पाहिजे. भगवंताला आपण मर्यादित करू नये, तो कधीही मर्यादित राहू शकत नाही. कारण भगवंताशिवाय जगामध्ये आहेच काय, तो सर्वत्र आहे, सगळ्यामध्ये आहे, सगळीकडे आहे, वर खाली आहे, सगळीकडे आहे, आतमध्ये आहे, बाहेर आहे, तो सर्वत्र आहे. तर त्याला सोडून हे जग नाहीच. आणि असं जो जाणतो तो बुद्धिमान आहे. आणि असा बुद्धिमान माझं भजन करतो, पूजन करतो, उपासना करतो, आराधना करतो, जप करतो, ध्यान करतो. पण कसं करतो? यंत्रवत करत नाही. आपणही भगवंताचं ध्यान जप साधना सगळं करतो, पण इथे भगवंत म्हणतात भाव समन्विता, म्हणजे श्रद्धा आणि भक्ती ठेवून करतो. भाव तर पाहिजे ना. जर आपल्या ह्या सगळ्या साधनेमध्ये कुठे भावच नसेल तर ते यंत्रवत होऊन जाईल, मग त्यापासून विशेष फायदा होणार नाही. म्हणजे श्रद्धा भक्ती ह्या गोष्टी पाहिजेच. तेव्हा जेव्हा तुमची श्रद्धा भक्ती असेल आणि श्रद्धा भक्तीपूर्वक जर तुम्ही या सगळ्या गोष्टी करत असाल तर तुम्हाला भगवंताचं खरं स्वरूप कळून येईल. तुम्ही त्यांना मूर्तीमध्येही बघाल, तुमच्या आतमध्येही बघाल, सगळ्यांच्या हृदयामध्ये बघाल आणि या जगामध्ये सगळत्र व्यापलेलं आहे हे बघाल. म्हणजे भगवंताचं खरं स्वरूप तुम्हाला कळेल. पण सुरुवात करावी लागेल एका गोष्टीपासून. पहिले भगवंताला एका गोष्टीमध्ये बघायला सुरुवात करा, एका मूर्तीमध्ये बघायला सुरुवात करा. मग हळूहळू तुम्हाला कळेल की भगवंत फक्त त्या मूर्तीपुरता मर्यादित नाही, तर तो सर्वत्र व्यापलेला आहे. आणि असा भाव ठेवून, म्हणजे नेहमी सगळीकडे सर्वत्र भगवंत आहे असा भाव ठेवून इतरांशी व्यवहार करा. तुम्ही जेव्हा लोकांशी व्यवहार करता हे लक्षात ठेवा
की हे लोक म्हणजे सुद्धा भगवंताच्याच प्रतिमा आहे, हे कधीही विसरू नका. सगळी नामरूपं त्या भगवंताचीच आहे, हे कधीही विसरू नका. हे लक्षात ठेवून मग भगवंताची आराधना करा आणि तीसुद्धा श्रद्धा आणि भक्तिपूर्वक करा. भाव समन्विता, म्हणून मनामध्ये भाव ठेवून भावेन लभते ज्ञानम भावेन देवदर्शनम. तर जर भाव असेल तर तुम्हाला देवदर्शन पण होईल आणि ज्ञान पण होईल. म्हणजे भक्ती आणि ज्ञान दोनही लाभेल, पण तुमच्या मनामध्ये तो भाव पाहिजे. म्हणजे भाव नसेल तर काही होणार नाही. मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव. देव अशानं भेटायचा नाही रे, हे नेहमी लक्षात ठेवा. तर हेच भगवंत या श्लोकाद्वारे आपल्याला स्पष्ट करून सांगत आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओ सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.